हरिओम. आज रविवार 1 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग ऐकूया. प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते? महाराज सांगतायत की सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचं औषध सांगितलंय. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत, पण त्यातल्या त्यात समर्थाने आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेलं असते हे पाहिलं आणि मगच रोगाचं निदान केलं. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असं वाटतं. हा आहे. आता रोग कळून आला पण औषध जर घेतलं नाही तर तो बरा कसा होणार आहे? रोग असेल तसं औषध द्यावं लागतं. अजीर्णाने पोट दुखतं, ते भुकेने दुखतंय असं वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर चालेल का? कसं चालणार? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपलं सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि मग त्याला आपल्या बायका मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असंही त्याला वाटतं. पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यांदा प्रपंच बरा वाटतो. मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसानंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असं त्याला वाटतं. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल. पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा आत्मघातकी असतो. खोटं कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केलंय ते माझ्या सुखाकरताच केलंय असं समजून मरेपर्यंत त्यातच उरफाटून जातो. मनुष्य तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आलं नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच जेवण, तीच नोकरी, तोच पैसा मिळवणं, सगळं तेच. मग असं असताना माणसाला कंटाळा का येऊ नये? याचं कारण एक असं की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या 2 कारणांपैकी दुसरं कारणच खरं आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरं आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली आणि त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र आवरच आहे ना. जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेच धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.